लागलो कोणामुळं? भीमा तुझ्या जन्मामुळं. जिथं आम्हाला सनातन्यांच्या आणि उच्चवर्णीयांच्या समोर जायची देखील मुभा नव्हती, तिथं आम्ही छाती काढून ताट मानेनं चालायला लागलो कोणामुळं? भीमा तुझ्या जन्मामुळं. आज आमच्या माय भगिनी शिकू लागल्या, घराबाहेर पडू लागल्या कोणामुळं? भीमा तुझ्या जन्मामुळं. देश चालतोय आणि म्हणूनच खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त भीमा तुझ्या जन्मामुळं. बाकीचं काही बोलण्यापेक्षा मी प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी आणि माझे 35 शिलेदार बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं, रामाईनं आमच्यासाठी काय केलं, हे तुम्हाला पुढील 3 तासात दाखवणार आहोत. आपल्या जोरदार टाळ्यांची आम्हाला थाप हवी आहे. आदरणीय आयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानतो. आणि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. प्रिय रसिक हो, खरं तर आज तुम्हास रसिक म्हणणे चुकीचेच ठरेल, कारण मनोरंजन करून घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीस रसिक म्हणतात. पण आज तुम्ही, आम्ही, आपण सगळे इथे मनोरंजन करून घेण्यासाठी नाही, तर वंदन करण्यासाठी आलो आहोत. होय, वंदन. वंदन अशा एका युगपुरुषाला, वंदन अशा एका क्रांती सूर्याला, वंदन अशा एका महामानवाला, ज्यानं शेकडो वर्ष चालत आलेल्या गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी क्रांतीची आग प्रत्येकाच्या मनामनात पेटवली. उगवलेल्या कमळाची ही यशोगाथा आहे एका स्फूर्तीलाही लाजवेल अशा स्फूर्तीदात्याची, ज्यानं अस्पृश्यांच्या उद्धारासाठी स्वतःच्या आयुष्याचा होम पेटवला. अनेक नरक यातना. 14 एप्रिल जिंदाबाद. अरे एकच बाबासाहेब. अरे बोल बोल बोल, जय भीम बोल, टक्कर से बोल, जय भीम बोल. ए ए ए ए ए ए ए ए ए पाक्या, अरे येडा झाला का तू? अरे किती नाचतोय? अरे जयंतीला वेळ अजून. अरे बाबासाहेबांना असं डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेऊन नाचला असता ना, तर कमीत कमी 10वी तरी पास झाला असता. अभ्यास करायचा त्यावेळी उन्हाळक्या करत फिरला आणि आता बसलाय चौकात पान टपरी टाकून. ए किरणे, असू दे, शिक्षण नाही घुसलं आपल्या डोसक्यात तर आम्ही काय करणार? पण मला सांग, अख्ख्या चौकात नाही अख्ख्या सिटीत माझ्यासारखा मावा कोण मिळतं का? सांग ना, हे सांग. होय होय, तुला आता त्यासाठी महाराष्ट्र भूषण द्यायला पाहिजे. चल तिकडे, भाऊंनी बोलावले. अरे जयंतीची मीटिंग आला का आज? आईला खरंच की लक्षातच नाही माझ्या राव. चल ना, चल 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 चल. खालच्या आळीत खूप चक्रा वाढल्यात तुमच्या. नाही असं समजलंय आम्हाला. काय काय भानगड काय आहे? होय होय भाऊ, अहो आत्ता पण तिकडे खालच्या आळीतच होता मी. मुळं भीमा तुझ्या जन्मामुळं. अरे अरे शाळेच्या पायरीवर बसून सुद्धा शिकायची आम्हाला मुभा नव्हती. तेच आमची पोरं आता शिकार व्हायला लागली कोणामुळं? भीमा तुझ्या जन्मामुळं. भीमा तुझ्या जन्मामुळं. सविनय सादर करीत आहोत एका महापुरुषाची अंगारगाथा, भीमा तुझ्या जन्मामुळे. बघतोयस काय? टाक या हरामखोराचा पाय तोडून. जी मालक. नका नका मालक, मालक एक डाव माफी करा, मालक एक डाव माफी करा. नका नका. तुला ते मेलेलं जनावर ओढून टाक म्हणून सांगितलं होतं, ते तू ऐकलं नाहीस. ते नाही, उलट माझ्या विहिरीवरचं पाणी पिऊन माझी विहीर बाटतो वैर धेडा चिरप्या. मालक सकाळपासून काम करतोय, उन्हामुळे लय ताण लागली होती म्हणून. अरे मग मूत प्यायचा जनावराचा.
शिरप्या नाही मालक नाही, त्यासनी मारू नका, पाया पडते मी तुमच्या, त्यासनी मारू नका मालक. सोडा मालक त्यासनी. शिरप्या या धेडाची बाई नव का रे ही? जी मालक. शिरप्या अरे या धेडानं आपलं काम ऐकलं नाही, उलट पक्षी आपली वीर वाटवली. याला शिक्षा तर झालीच पाहिजे नाही का? चल तुझ्या दाल्याला माफी करतो, पर त्याची शिक्षा तू भोगायची. कस? नाही नाही सरकार, सरकार असं करू नका, सरकार असं करू नका. नाही सरकार, नाही तुमच्या पाया पडतो. या बघ, एकतर तुझा पाय नाहीतर तुझी ही बाय. शिरप्या अरे बघतोयस काय? नका असं करू सरकार, नका नका सरकार, सरकार असं करू नका. नका असं करू सरकार. अरे का 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 हा अन्याय, का हा अत्याचार? कुठल्या धर्मग्रंथात लिहिलंय की एका माणसानं दुसऱ्या माणसाशी असं वागायचं? अरे वा रे धर्म, वा रे धर्म मार्तंड. पण लक्षात ठेवा, माणुसकीच्या शत्रूंनो, धर्माच्या दलालांनो, अरे मुंगीलाही डवचले तरी ती प्राणपणानं शत्रूचा चावा घेते. अरे छोटीशी ठिणगी सुद्धा मोठी आग बनवून वणवा बनते आणि अख्खं जंगल जाळून टाकते. फक्त वेळ यावी लागते ती ठिणगी पडायची. आणि ठिणगी पडली. भीमा कोरेगाव या ठिकाणी पेशवा विरुद्ध इंग्रज अशी लढाई पेटली. अरे शिवा ऐक माझं, अरे असं नको करूस. नाही आप्पा, माझा निर्णय झालाय. मी आज जाणार म्हणजे जाणार, त्या गोऱ्यांच्या बाजूने लढणार आणि या लांडग्यांचा माज उतरवणार. अरे पण अरे वीट आला या जगण्याचा, मर्द असून भी ना मर्दासारखा राहण्याचा. अरे पण तू पलटणीस गेलास तर ही आपली माणसं तुला, मला, तुझ्या औशीला मारून टाकतील र. अरे फुकट मरशील तू. मग आता कुठे जिवंत हाय त्यो? आता सुद्धा त्यो मिळालेलाच हाय. अरे कोण जिवंत हाय इथं? जिवंत हाय ते त्याचं धड. आणि म्हणूनच आपली लोक त्याला दाडग्या म्हणतात, दाडग्या. अरे कुठली लोक आपली आप्पा? अरे आपल्या डोळ्यात देखत आपल्या आया बहिणींना नाचवणारी, त्यांची आबरू लुटणारी लोक आपली असतात का आप्पा? अरे आप्पा माझी शेवंती, अरे माझ्या शेवंतीला या मुरताडांनी सांध्या समोर नाचवलं. गेली माझी शेवंती, मला सोडून गेली. काय पण आता हे पास. अरे आज माझी शेवंती गेली, उद्या आणखी कुणाची तरी बहन नाहीतर कुणाची तरी बाय असेल. अरे आप्पा याच मातीत जन्म झाला ना आपला, पण ही आपली माणसंच आपल्याला जगू देत नाही. पण आता बास, त्या मातीची शपथ घेऊन सांगतो आप्पा, आता त्यांना कापल्याशिवाय, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा मार शांत बसणार नाही. शिवा कुणी तुझ्या सोबत असो वा नसो, अरे मी तुझ्या सोबत आहे. अरे आपल्या शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्याच माणसं बरोबर लढावं लागलं होतं. आणि राजे लढले स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी राजे लढले. अरे आपण बी दावून देऊ की आपण बी त्यांचेच मावळे आहे. शिवा, शिवा चल. शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.
पेशवाईचा अंत झाला आणि भारतात इंग्रजी सत्तेची पाळेमुळे खोलवर रोवली. पेशवाई हरली, पण येथील सनातनी वृत्ती आणि कर्मठपणा मात्र हरला नव्हता. पुण्यात मेजर सुभेदार असणाऱ्या रामजी सकपाळ यांच्या पोटी त्या क्रांती सूर्यानं जन्म घेतला. भयान काळोखाच्या गर्भात तो तारा चमकला. हजारो लाखो दलितांना प्रकाश देणारा तो क्रांती सूर्य होता. रंजलेल्या गाजलेल्या आपल्या समाजाचा आणि आपल्या कुळाचा उद्धार करणारा तो उद्धार करता होता. सनातनी ब्राह्मणी वृत्ती आणि मनुस्मृतीला तिलांजली देणारा तो अंगार होता. स्वतंत्र भारताचा तो सेनानी, घटनेचा शिल्पकार होणार होता. उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मास आले भीमबाग, जन्मास आले भीमबाग. जन्मास आले भीमबाग, जन्मास आले भीमबाग. भीमाई माता प्रसूत होता, भीमाई माता प्रसूत होता. हर्षित झाले ते रामजी पिता. कन्या झाली कुळी सकपाळ, हो कन्या झाली कुळी सकपाळ, कुळी सकपाळ. जन्मास आले भीमबाग, जन्मास आले भीमबाग. आपलं या भारताचं नाव जगात गाजवणार होता. जरी तो या भारताचे संविधान रचणार होता, तरी तो जन्माला आला होता मात्र एका शूद्राच्या घरी. जातीयतेच्या झळा त्यालाही बसणार नाही हे कसं शक्य होतं? ओ नावी काका, ओ नावी काका, माझी केस लय वाढली. कापता का तुम्ही? असं होय, कापतो की लेका. बस इथं. शिव 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 ज्ञानबार काय करतोस तू हे? का हो बुवा, काय झालं? अहो केस कापतोय मी या मुलाचे. अरे शिंच्या, केस कापतोयस खरा, पण तो मुलगा कोण आहे जरा पहा. अरे महार आहे तो, महार. अहो काय सांगताय? बरं झालं बाबा तुम्ही मला सांगितलं की, नाहीतर आज माझ्या हातून विपरीतच घडलं असतं बघा. ओ नावी काका, काय झालंय? कापताय ना माझी केस? नाही रे बाबा, म्या नाही कापणार तुझं केस. अरे तू महाराज आहेस, म्या नाही कापणार बघ. अहो पण महार म्हणजे काय? अरे महार म्हणजे अस्पृश्य आहेस तू, अस्पृश्य, खालच्या जातीचा आहेस. पण आता काही वेळापूर्वी हे काका नदीवर म्हशीची केस कापत होते. जनावरांची केस कापतात, पण मग माणसांची का नाही कापत? अरे म्या म्हशीचं कापण नाही तर रेड्याचं कापण, पण एका महाराच्या मुलाचं केस नाही कापणार बघ. हल हल हो बाजूला. ओ नावी काका, अहो कितीमत्ता. वयाने मोठ्या असणाऱ्या लोकांचे सोडून द्या, पण इवल्या इवल्या पायांनी आणि लहान लेकरांच्या हाताने केलेली विनवणी सुद्धा या मुरदाड झालेल्या सैतानी धर्मांधांनी मान्य करू नये. चला उतरा खाली, व्हा बाजूला. अरे म्हारद्यांनो, मला जर पहिलं माहित असतं तुम्ही म्हाराची मुलं आहेत, तर मी तुम्हाला गाडीतच घेतलं नसतं. अहो असं करू नका. आम्हाला गोरेगावला सोडा. आम्हाला आमच्या वडिलांकडे जायचंय. खूप रात्र व्हायला लागली. आम्ही कसं जाणार? मग मी काय करू? कसं जायचंय तसं जा, मला काय करायचंय? काका काका, आम्ही तुमच्या पाया पडतो. आम्हाला घेऊन चला. वाटल्यास आम्ही दुप्पट भाडं देतो. जमणार नाही. वाटल्यास गाडी सुद्धा आम्ही चालवतो. पण दया करा आमच्यावर. आम्हाला घेऊन चला. ठीक आहे,
सोडतो मी तुम्हाला, पण हा गाडी तुम्हाला चालवावी लागल आणि पैसे पण दुप्पट घेईन मी. जातीयतेच्या आणि विषमतेच्या झळा अंगावर आणि मनावर घेत भीमाचं बालपण तरुणाईकडे सरकत होतं. आणि अशातच छोट्या भीमाच्या त्या निरागस खोडकर बालपणावर नशिबानं घाला घातला. या जगाला ज्ञान सूर्य देणारी, या भारतवर्षाला क्रांती सूर्य देणारी, अस्पृश्य समाजाला उद्धार करता देणारी, या भारताच्या घटनेला शिल्पकार देणारी आई भीमाई माता आपल्या छोट्या भीमाला सोडून निघून गेली. भीमा पोरका झाला. 6 वर्षांच्या आतच आयुष्यभर प्रेमाची आणि आशीर्वादाची सावली देणारं छत्र हरवलं. भीमाचा मायेच्या ममतेनं सांभाळ करणारी त्याची आत्या मीराबाई त्याच्यावर खूप प्रेम करायची. पण तरीही रामजी बाबा स्वतः जातीनं भीमाकडे लक्ष देत होते. बघता बघता भीमा 4थी पास झाला. मामांनी सांभाळलेली वाढवलेली रमाबाई लहान वयातच लग्न होऊन लक्ष्मीच्या रूपानं रामजी बाबांच्या घरी रमाई म्हणून येणार होती. भायखळ्याच्या बाजारातील एका उघड्या छपरात भीमरावांचे लग्न लागले आणि रमाई लक्ष्मीच्या पावलानं भीमरावांच्या आयुष्यात आली. अहो, रात्र खूप झाली आहे. आता माणसानं जरा आराम करावा म्हणते मी. सारखा काय आपला अभ्यास करायचा तो. रमा, अगं माणसानं आयुष्यभर जरी शिकलं तरी तो विद्येच्या सागरात फक्त गुडघाभर पाण्यात का जाऊ शकतो. त्यामुळं माणसाची विद्येची तहान कधीच भागली नाही पाहिजे. मला नाही कळत तुमचं हे मोठं मोठं बोलणं. पण मी काय म्हणते, एवढं करून बी जर माणूस फक्त गुडघाभर पाण्यात जात असेल तर त्यानं जावंच कशाला. माझी वेडी रामू, तू शिकली असतीस ना रमा, मग मी काय बोलतोय हे तुला नक्की समजलं असतं. मला काही समजत नाही आणि समजून घ्यायचं बी नाही. मी बरी आहे, माझा संसार बरा. खरं आहे रमा तुझं. खरं तर मीही तुझ्यासारखा तुझ्या सोबत राहून आपल्या संसाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण मग मला दिसतात ते माझ्या समाजातील लोकांचे उघडे नागडे संसार जातीयतेच्या आणि विषमतेच्या वणव्याने ते हजारो वर्ष होरपळून निघत आहेत. या पृथ्वीवरील माणसात ते माणूस म्हणून जगू शकत नाही. रमा, हा अज्ञानी समाज सज्ञान झाल्याशिवाय, त्यांना योग्य दिशा मिळाल्याशिवाय त्यांचं जगणं सुधारणार नाही. रमा, मी शिकून मोठा होऊन या समाजाचा अज्ञान दूर करावा हे माझंच नाही तर माझ्या बाबांचंही स्वप्न आहे. आणि ते मला पूर्ण करायचंय. साहेब, अहो एवढं मनाला लावून घेऊ नका. मी आपला सहजच बोलले. तुमची चाललेली तळमळ मला समजत का नाही. रमा, खरंच किती समंजस आहेस तू. किती समजून घेतेस मला. आणि मी मात्र तुला साधा एखादा दागिना, अगं दागिना काय, साधी एखादी साडी सुद्धा घेऊन देऊ शकत नाही. अहो साहेब, असा विचार नका करू. तेच कशाला वय मला मेलीला काय कळतंय म्हणा त्यातलं. अरे पर घरात भीमाशिवाय दुसरी पण माणसं आहे की. म्हणलं त्यांच्यासाठी पण कधीतरी काहीतरी आणत जा की. आता तुला काय आणायचं अजून. अरे मला मेलीला काय पाहिजे तवा. पर घरात लोकाची पोर सून म्हणून आणली. कवा तरी तिच्या पण मनाचं न गवय विचार कराया आणि काय हाऊस मौज कराय न गवय तिची. बाबा 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 मी BA पास झालो बाबा. काय भीमा, तू BA पास झाला. अगं आके अगं सुनबाई, अगं ऐकलं का. अगं आपला भीमा BA पास झाला. आके अगं बघ आपला भीमा BA पास झाला. आता गवया वय वय वय. अगं सुनबाई अगं देवासमोर साखर ठेव बाई. अरे देवाच्या पाया पड, आक्कीच्या पाया पड, तिचा आशीर्वाद घे. हो बाबा. बयो, नमस्कार करतो. असाच मोठा हो र माझ्या बॅरिस्टरा, असाच मोठा हो. थांब, मी तुझी नजर काढते. थांब. सुनबाई, अगं सुनबाई ऐकलं का. बरं भीमा, आता पुढच्या शिक्षणासाठी आपणाला काहीतरी तजवीज करावी लागेल. त्याला तार धाडली आहे ना. अरे त्याला बोलून घ्या. आता माझं काय खरं नाही.
मला एकदा शेवटचा त्याला डोळे भरून बघू द्या. बाबा बाबा असं काय बोलताय तुम्ही? काय होणार नाही तुम्हाला. मी मला तारीख केली आम्ही, तू येतच असेल. हा का रमा, आता माझं काही खरं नाही. सांभाळा सांभाळा स्वतःला सांभाळा. माझा अभिमान याला अजून. घरी पोहोचला. बाबा बाबा मी आलोय. बाबा बाबा डोळे उघडा बाबा. कोण? बाबा बाबा मी भीमा, तुमचा लाडका भीमा. बाबा बाबा भीमा भीमालाच तू पोरा. अरे अरे किती वाट बघायला लावलीस. भीमा भीमा आता माझं काही खरं नाही. माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमान. कुंकू लाविलं रमान. कुंकू लाविलं रमान. कुंकू लाविलं रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमान. रमा उपवाशी राहिली, दीनदलितांची माऊली. रमा उपवाशी राहिली, दीनदलितांची माऊली. नाव कमी पंचारती घेऊन बाबासाहेबांना ओवाळताना रमाईचे काळी सुपा एवढे मोठे झाले होते. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू थांबता थांबत नव्हते. बाबासाहेबही भावनेनं व्याकुळ झाले होते. ते अमेरिकेत असताना त्यांचा गंगाधर नावाचा मुलगा लहानपणीच दगावला होता. आल्या आल्या त्यांनी आस्थेनं सर्वांची चौकशी केली. यशवंताला जवळ घेतलं. सगळे कसे आनंदून गेले होते. अहो तुम्हाला समजले का? अहो आपल्या ऑफिसात तो देशमुख, मला थोडं पाणी घ्या आणि ती अकाउंटची फाईल घेऊन या. टेबलावर ठेवलेला तो ग्लास तुमच्यासाठीच ठेवलाय. ठीक आहे, ती अकाउंटची फाईल घेऊन ये. अरे अरे हे काय? ही काय फाईल द्यायची पद्धत आहे? हो, मला अरे तुरे बोलायचं काम नाही. इथं ऑफिसात तू एक शिपाई आहेस आणि शिपायानं ऑफिसमध्ये शिपायासारखं वागावं. नाहीतर नाहीतर काय कराल तुम्ही? नाईलाजानं मला तुझी तक्रार दिवाण साहेबांकडे करावी लागेल. त्यामुळे तुझी नोकरीही जाऊ शकेल. अहो पण बघितला ना पंत, हे असे शिकून पुढे गेले की आपणाला अशा धमक्या देणार. महाराजांची शिफारस आहे ना, त्यामुळे शेफारलेत. दुसरं काय? अमेरिकेसारख्या देशात हार तुरे आणि सत्कार घेणाऱ्या व्यक्तीला इथे आपल्याच देशात मात्र जातीयतेच्या भयान विषमतेला सामोरे जावे लागले होते. शेवटी बाबासाहेबांनी बडोदा नरेशची भेट घेतली. पण तुम्हाला शिष्यवृत्ती आणि नोकरी देऊन मी हा जातीयता मिटवण्याच्या कार्याला सुरुवात केली आहे. ती लगेच नाही, पण हळूहळू नक्की जाईल, असं महाराजांनी त्यांना आश्वासन दिलं. राजर्षी शाहू महाराजांचा माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजन हो, आजची ही मानगावची अस्पृश्यांची परिषद आपल्या देशाच्या इतिहासात
सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. कारण आज तुमचा खरा पुढारी आता तुम्ही शोधून काढलाय आणि ते आहेत डॉक्टर भीमराव आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बंधू भगिनींनो, मी जरी तुमचा राजा असलो तरी तुमच्या सगळ्या प्रश्नांची जाण डॉक्टर आंबेडकरांना आहे. आपल्या या माणुसकीच्या आणि हक्काच्या लढाईत आपल्या ब्राह्मण समाजाचे सुरेंद्र टिपणीस, गंगाधर सहस्रबुद्धे, अनंत चित्रे तसेच चर्मकार बंधू शिवतरकर, भाऊराव गायकवाड व पाना राजभोज हे देखील आहेत. त्यामुळे आपली ही लढाई कोणत्याही एका ब्राह्मण व्यक्तीच्या किंवा ब्राह्मण जातीच्या विरोधात नाही, तर आपली लढाई आहे विषमतेविरुद्ध, समतेसाठी आणि आपल्या मानवी हक्कांसाठी. ज्या धर्मामध्ये माणसा माणसात भेदभाव आहे, अहो अस्पृश्याचा स्पर्श सुद्धा यांना नको आहे. त्यांच्या स्पर्शाने म्हणे विटाळ होतो. तो विटाळ घालवण्यासाठी आपली ही मानवी हक्कांची लढाई आहे. अहो जिथं पशु पक्षी जनावर कुत्री मांजरी पाणी पितात, आंघोळ करतात, ते स्थळ तुमच्या माझ्या हाडामासाच्या माणसांच्या स्पर्शानं बाटतं आणि विटाळतं. कारण तुम्ही आम्ही अस्पृश्य आहोत. पण हा अस्पृश्यतेचा कलंक या सवर्णांनीच आम्हास दिला आहे. त्यामुळे चवदार तळ्याचं पाणी प्राशन करून आपण तो कलंक आज धुवून काढणार आहोत. बंधूंनो, स्वातंत्र्याचे हक्क कधीही भीक मागून मिळत नसता. वेळ आल्यावर ते स्वसामर्थ्यानं मिळवायचे असतात. तर तळ्यावर जाऊ आणि आपला हक्क बजावू. ओढपून काढा, संपवून टाका त्यांना. म्हणजे हे असले धंदे ते परत करणार नाही. तो म्हारडा आंबेडकर जर मध्ये आला ना तर त्यालाही सोडू नका, फोडून काढा सगळ्यांना. चला निघा. अहो पंत, पण आपलेच काही अस्तनीतले निखारे त्यांना सामील झाले, त्यांचं काय? त्यांचं काय? त्यांना वाळीत टाका आणि जर का ते आडवे आले तर त्यांनाही सोडू नका, फोडून काढा सगळ्यांना. चला लागा कामाला. तुम्हाला बेसावध असलेल्या हरणाच्या कळपावर झडप घालावी तसे हे लांडगे त्यांच्यावर तुटून पडले. परिषदेच्या मंडपात एकच हाहाकार उडाला. अमानुष अत्याचार, आक्रोश आणि किंकाळ्यांनी आसमंत भरून गेला. मंडपामध्ये घडलेला हा प्रसंग बाबासाहेबांना समजता ते आपल्या साथीदारांसह धावत पळत मंडपाच्या ठिकाणी आले. माझ्या बंधूंनो, सनातनांनी केलेलं अघोरी कृत्य हे फक्त धर्मालाच नाही तर माणुसकीला लाजवणारं कृत्य आहे. जगाच्या पाठीवर असं कृत्य कोणत्या दानवानंही केलं नसेल. अरे, ज्यांच्या देवानं संत तुकाराम, संत चोखामेळा, रोहिदास सांभार यांच्यासारख्यांना आपलं दर्शन दिलं, तोच देव अस्पृश्य समाजाच्या माणसांच्या स्पर्शानं कसा काय बटतो. सुरुवात झाली लढाईला, दिले आव्हान सनातन्यांची. धर्मग्रंथ कसला? त्याचं दहनच केलं पाहिजे. दहन केले मनुस्मृतीला. दहन केले मनुस्मृतीला, नीच नीतीला, नीच नीतीला, नीच नीतीला, नीच नीतीला, नीच नीतीला, नीच नीतीला. संस्थेचा अधिकार देण्या, रूढी परंपरा नष्ट करण्या. साहेब साहेब, काय चालत नाही. बघा ना साहेब, साहेब बघा ना. राजरत्न, राजरत्न,
मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून रुसलास का रे बाळा? उठ ना, उठ ना राजरत्ना. रमा, रमा, आपला राजरत्न आपल्याला सोडून गेला ग. राजा, 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 माझा राजा. उमलण्या आधी कळीचा देठ तुटून गेला, दिवा विझून गेला भीमाचा, बाळ निघून गेला. नमस्कार मिस्टर गांधी, मी डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर, अहो तुम्हाला आता तुमची ओळख करून द्यायची गरज नाही. तुमच्या कर्तृत्वानं तुमची ओळख साऱ्या हिंदुस्थानला झाली. नाही, पण तुम्ही मला अजून चांगलं ओळखलं नाही म्हणून मला वाटलं ती ओळख करून द्यावी. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? मिस्टर गांधी, माझं काही म्हणणं नाही. उलट आपल्यालाच काहीतरी म्हणायचं आहे म्हणून आपण पत्र पाठवून मला बोलवून घेतलंय. हो का? विसरलोच मी. हो ना. आपण बोला, वाटल्यास मला प्रश्न विचारा म्हणजे मी त्याची उत्तरं देईन. डॉक्टर आंबेडकर. तर मंडळी, हे फक्त अर्धच नाटक होतं, म्हणजे 3 तासाचं होतं ते नाटक. पण आमच्या घरापासून म्हणजे दूर होतं, त्याच्यामुळे आम्हाला लवकर परत यावं लागलं, कारण 10 वाजलेले होते ऑलरेडी रात्रीचे आणि अजून 1.5 तास बाकी होतं नाटक. पण आम्ही तेवढंच बघून वापस आलो. पण ते नाटक बघताना चक्क त्यावेळेसचं काय दृश्य असेल ते एकदम डोळ्यासमोर आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे ॲज इट इज असं वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच जणू आमच्यासमोर उभे आहेत असं पूर्ण ते केलं होतं. म्हणजे खूप छान दिग्दर्शन केलेलं आणि लेखन पण खूप छान केलेलं आहे. प्रकाश वाघमारे सरांचं ते नाटक आहे. भीमा तुझ्या जन्मामुळे अप्रतिम काम केलेलं आहे सगळ्यांनी. प्रत्येकांची ॲक्टिंग ही खरी वाटत होती, सर्व रिअल वाटत होतं, खूप छान. आणि मी आत्तापर्यंत कधीच लाईव्ह नाटक बघितलेलं नाही आहे. फर्स्ट टाइम बघितलं मी. योगायोगच आम्ही गार्डनमध्ये गेलो आणि तिथे तो प्रोग्राम होणार होता. मग आम्ही म्हटलं की आता बघूनच जाऊ आपण. पण ते 8 वाजता सुरू झालं, 10 वाजेपर्यंत अर्धच नाटक झालं आणि अजून 1.5 तास बाकी होतं. त्याच्यामुळे आम्हाला थांबणं पॉसिबल झालेलं नाही. आम्ही आलो रिटर्न. आणि काल त्यांचा पहिला प्रयोग होता, 2 वर्षानंतरचा, लॉकडाऊन नंतरचा त्यांचा पहिला प्रयोग आपल्या पुण्यात झाला. आणि त्यांचा पहिलाच प्रयोग आम्हाला पाहायला मिळाला. खूप भारी वाटत होतं, खूप मस्त. आणि आता त्यांचे प्रयोग सुरू झालेले आहेत, म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रात होतील बहुतेक. मी प्रकाश वाघमारे सरांना म्हणजे सॅल्यूट करते. त्यांनी खूप छान सुंदर लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. तुम्हाला जर पॉसिबल असेल तर प्लीज त्याची इन्फो काढून तुम्ही बघू शकता. यूट्यूबवर त्यांचे छोटे क्लिप्स आहेत, पण बघा तुम्ही. मला जर पॉसिबल झालं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल लिंक. जे पण मी शॉर्ट्स घेतलेले आहेत ते इतके क्लिअर नाही आले आहेत, पण तो आवाज, प्रत्येकांचा जो आवाज आहे तो तुमच्या भिडणारच. बघा तुम्ही, बघा, ऐका आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती पण जाऊन बघा तुम्ही. थँक्यू.